श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथी जी आहे तर ती अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्त्वाची मानली जाते. बौद्ध धर्मामध्ये वैशाख पौर्णिमा हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच महत्त्वाचा मानला जातो. गौतम बुद्धाचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला होता, त्यामुळे हा दिवस बौद्ध पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखला जातो. या दिवशी भगवान विष्णू देवांसोबतच माता लक्ष्मीची खास विशेष पूजा केली जाते. असं म्हटलं जातं की या दिवशी अन्न धान्य आणि वस्त्रदान केल्याने आपल्याला पुण्यफळ प्राप्ती जी आहे तर ती मिळत असते. कारण की हिंदू धर्मात वैशाख महिन्यातील पौर्णिमेला अतिशय अत्यंत खूप खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व जाते. या दिवसाला वैशाख पौर्णिमा किंवा बौद्ध पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. तसेच याच दिवशी भगवान विष्णूंच्या कूर्म अवताराची ही पूजा केली जाते. ही वैशाख महिन्याची पौर्णिमा 30 एप्रिल रोजी रात्री 9:13 सुरू होणार असून 1 मे रोजी रात्री 10:53 संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार वैशाख पौर्णिमा जी आहे तर ती 1 मे वार शुक्रवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार वैशाख पौर्णिमेची तिथी ही 30 एप्रिलच्या रात्रीपासून सुरू होत असली तरी उदय तिथीप्रमाणे आणि स्नानाचं महत्त्व लक्षात घेता ही पौर्णिमा 1 मे रोजी साजरी केली जाईल. वैशाख महिना हा भगवान विष्णू देवांचा आवडीचा महिना मानला जातो. त्याचप्रमाणे भगवान विष्णू देवांचा 9वा अवतार महात्मा बौद्ध यांचा जन्म याच दिवशी झाला होता. स्कंद पुराणानुसार हा महिना दान, तपश्चर्या आणि कार्य पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी केलेलं दान आणि पुण्यकर्माचं फळ कधीही संपणारं असते. या महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे पाणी, घागर, सततू आणि छत्री दान केल्याने भगवान विष्णू देवांचा खास विशेष कृपा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो. आता या दिवशी जर आपण काही घरामध्ये सेवा आणि उपाय केले तर ते खूप खूप प्रभावशाली ठरत असतात. कारण की आपण जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये भरपूर वेळा अडचणी, अडथळे जे आहेत तर ते येत असतात, संकटे येत असतात आणि ते आपण काहीही करा, काही वेळा ते संपत नाहीये किंवा आपण म्हणत असतो की माझ्या जीवनामध्ये एवढे संकट, अडचणी का आहेत. कारण की आपण कष्ट मेहनत तर करतो, परंतु त्या कष्टाचं मेहनतीचं आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही. आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी हे देखील दूर होत नाही. आणि प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची भरभरून प्रगती व्हावी, आपल्या मुलाला अभ्यासामध्ये यश मिळावं, नोकरीमध्ये यश मिळावं, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहता कामा नये. मुलं अभ्यास तर करतात परंतु त्यांना पाहिजे तसे मार्क्स जे आहेत तर ते मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही. मुलांचा विवाह जो आहे तर तो लवकर जुळून येत नाही किंवा मुलांना मनासारखी नोकरी जी आहे तर ती प्राप्त होत नाही. घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये पितृदोष असतो. अशा अनेक समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या समोर असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैशाचं ढोंग हे कधीही कुणालाही करता येत नाही. कारण की आपण म्हणतो ना, जसं की पैसा जो आहे तर तो 4 माणसामध्ये आपल्याला बसवूही शकतो आणि 4 माणसातून आपल्याला तो उठवूही शकतो. तर आपल्या घरातील या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी आपल्याला खास करून काही अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आणि सेवा करायच्या आहेत. तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहे. आता ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू आपल्याला टाकायच्या आहे, कशा पद्धतीने टाकायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा.
चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। अगदी तुम्हाला जर शक्य असेल ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तर आवर्जून उठा। ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करतो, पूजा करतो, तर त्या सेवेचं आपल्याला शीघ्र फळ जे आहे ना तर ते प्राप्त होत असतं। सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे। त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये आपल्याला थोडंसं गोमित्र जे आहे तर ते शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये थोडीशी आपल्याला चिमूटभर हळद मिक्स करायची आहे, थोडंसं गुलाबजल मिक्स करायचं आहे, गंगाजल मिक्स करायचं आहे आणि घरामध्ये आपल्याला हे शिंपडायचं आहे। यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होत असते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार जो आहे तर तो होत असतो। कारण की भरपूर वेळा घरामध्ये मांसाहार देखील करत असतो किंवा नकारात्मक गोष्टी जेव्हा आपण बोलतो, त्यासाठी घरामध्ये गोमूत्र किंवा हळदीचं पाणी हे आवर्जून आपल्याला शिंपडायचं आहे। त्यानंतर आपण जी काय पूजा सेवा करतो तर ती नक्की सफल ठरत असते। त्याचप्रमाणे आपल्याला आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे, उंबरठा आहे, तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडासा भीमसेनी कापूर जो आहे तर तो आपल्याला क्रश करून टाकायचा आहे। थोडासा गंगाजल टाकायचा आहे, गुलाबजल टाकायचं आहे आणि याची आपल्याला पेस्ट बनवायची आणि आपल्याला याचं लेपन जे आहे तर ते उंबरठ्यावरती करायचं आहे। उंबरठ्यावरती जर आपण प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला हे हळदीचं लेपन केलं तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। कारण की आपल्या घराचा उंबरठा जो आहे तर तो आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो। आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत असतो आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश देखील तिथूनच होत असतो। ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी असतात तर त्या आपल्या मेन दरवाजामधून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात। म्हणजेच काय तर सकारात्मकताच ही आपल्या घरामध्ये येत असते। तसेच अष्टलक्ष्मी देखील आपण आपल्या उंबरठ्यावरती जरूर काढायची आहे। कुंकू घ्यायचं आहे, कुंकवामध्ये थोडंसं गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे। दोन्हीही तुमच्याकडे नसेल तर मग थोडंसं शुद्ध पाणी टाकायचं आहे आणि याची आपल्याला ओली पेस्ट बनवायची आहे। कुंकवाने आपण आपल्या उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मी काढायची आहे। अष्टलक्ष्मी म्हणजे काय तर आपण 8 रेषा आपल्याला काढायच्या आहे। अष्टलक्ष्मीच्या नावाने आपल्याला काढायच्या आहे। या 8 लक्ष्मीची नावे आपल्याला घ्यायची आहे, जसं की गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयालक्ष्मी, विद्यालक्ष्मी, वैभवलक्ष्मी। या लक्ष्मीच्या नावामध्येच त्यांचा अर्थ देखील दडलेला आहे। आपण जर या 8 लक्ष्मीचं पूजन केलं तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची उणीव, चणचण, कमतरता ही आपल्याला भासत नाही। त्याचबरोबर आपल्या मुलांची देखील भरभरून अशी प्रगती होत असते। आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती जी आहे तर ती मिळत असते। मग आपण प्रत्येक लक्ष्मीच्या नावाने एक रेषा आवर्जून काढायचीच आहे। अगदी हळदी कुंकवाचा एक टिका लावायचा आहे असं म्हटलं तरी चालेल। अगदी प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हा जो उपाय आहे ना तर तो आवर्जून करून बघत जा। तुमच्या उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मी पूजन आवर्जून करायचं आहे। त्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे। मनोभावे धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला छोटीशी का होईना आपल्याला रांगोळी देखील काढायची आहे। आता आपल्याला मोठी रांगोळी काढणं शक्य होत असेल तर तुम्ही काढा, नसेल शक्य होत तर छोटीशी काढली किंवा तुम्ही शुभ चिन्ह काढली तरी देखील चालणार आहे। एका पावलामध्ये तुम्ही जसं की स्वस्तिक काढा, ओम काढा किंवा माता लक्ष्मीची पावलं काढा। यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो। त्याचप्रमाणे आपण आंब्याच्या पानांचं तोरण देखील मुख्य दरवाजावरती लावायचं आहे। 11 आंब्याची पानं घ्यायची, त्यानंतर तुम्हाला सफेद पांढऱ्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाची 11 फुलं घ्यायची। एक आंब्याचं पान, एक सफेद फूल किंवा पिवळ्या रंगाचं फूल, अशा प्रकारे तुम्हाला 11 आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे तर ते बनवायचं। प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं
लिहायचं आहे. स्वस्तिक जे आहे तर ते शुभतेचं, मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामेही घडत असतात. आणि तसंच आंब्याच्या पानांचं तोरण जर आपण मुख्य दरवाजावरती लावलं तर आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट बाधा, नकारात्मक ऊर्जा, नजर दोष जे आहे तर ते होत नाही. आपल्या घरामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती येत असते. त्याचप्रमाणे आपण आपल्या मुख्य दरवाजावरती शुभ लाभ देखील लिहायचा आहे. आपण जर मुख्य दरवाजावरती एखाद्या विशिष्ट तिथीला शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कामेही होत असतात. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला दरवाजावरती कुंकवाने शुभ लाभ जे आहेत तर ते आवर्जून लिहायचं आहे. आणि मध्ये जी जागा आहे तर तिथे आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे, ओम काढायचा आहे. हळद ही भगवान श्रीहरी विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय वस्तू आहे. हळद आपला गुरुग्रह बळकट करत असते. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये देखील स्वच्छता ठेवायची आहे. कारण की जिथे स्वच्छता असते, शांतता असते, तिथे माता लक्ष्मी नक्कीच निवास करत असते. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेची देखील पूजा या दिवशी करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या गॅस शेगडीची देखील पूजा करायची आहे. या दिवशी आपण आवर्जून करायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची उणीव, चणचण, कमतरता आपल्याला भासत नाही. आता या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, वाईट बाधा आहे, नजर बाधा आहे तर ती दूर होईल. त्याचप्रमाणे आपल्याला शत्रुपीडेचा त्रास होणार नाही. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, वैभव येईल. एखाद्या वेळेस असं होतं की आपण एखादं काम करायला घ्या, त्या कामामध्ये आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते, तेव्हा ते काम कुठेतरी पूर्ण होतंय, पूर्णत्वास जाते. तुम्ही देखील रखडलेली कामं पूर्ण व्हावी असं वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही देखील या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू आवर्जून टाकायच्या आहे. आता आंघोळ अगदी तुम्ही सकाळी करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही अगदी दोन्ही दिवशी या वस्तू टाकल्या तरी पण चालेल. 30 तारखेला, 1 तारखेला तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकू शकता, काही अडचण नाही. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये चमचाभर गुलाबजल, चमचाभर गंगाजल टाकायचं आहे. आता या दिवशी पवित्र किंवा तीर्थक्षेत्री किंवा नदीवरती स्नान करणे याला खूप विशेष, अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. परंतु या धगधगीच्या जीवनामध्ये आपल्याला अशा ठिकाणी जाणं शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, गुलाबजल जे आहे तर ते टाकायचं आहे. आता नसेलच तुमच्याकडे गंगाजल तर मग तुम्ही गुलाबजल टाकलं तरी देखील चालणार आहे. हे टाकल्यानंतर तुम्हाला पाण्याकडे म्हणजे बकेटकडे आपण पाणी घेतो ना त्या पाण्याकडे तुम्हाला एकटक बघायचं आहे. हर हर गंगे म्हणत आंघोळ करायची आहे. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. चिमूटभर काळे तीळ देखील आपल्याला टाकायचे आहे. यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे हळद टाकायची. हळदीमुळे काय होतं तर गुरुग्रह जो आहे तर तो बळकट होतो आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला देखील हळद जी आहे तर ती आकर्षित करत असते. यासोबतच थोडेसे काळे तीळ टाकायचे. काळे तीळ टाकल्यामुळे पितृदोषापासून आपल्याला मुक्तता होत असते. त्यासोबतच तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर पंचगव्य देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता हे पंचगव्य कुठे भेटेल तर तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा भेटू शकतं किंवा जिथे धार्मिक आपलं पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पंचगव्याची पुडी जी आहे तर ती मिळून जाईल. पंचगव्य टाकणे देखील खूप फायदेशीर मानले जाते. त्यासोबतच आपण थोडेसे तुळशीपत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि तुळशीची वाळलेली काडी जर तुमच्याकडे असेल ना तर ती सुद्धा तुम्ही टाकू शकता. कारण की तुळस ही भगवान श्रीहरींना इतकी प्रिय आहे. त्यामुळेच आपल्याला तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णुदेव जे आहेत तर ते नैवेद्य देखील ग्रहण करत नाही. त्यामुळे तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खास, विशेष, अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपण तुळशीपत्र किंवा तुळशीची वाळलेली काडी जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायची. आपली आंघोळ झाली की ती पानं जी आहेत किंवा काडी जी आहे चुकून जर खाली पडली असेल तर ती आपल्याला ताबडतोब उचलून घ्यायची आहे, जेणेकरून त्यावरती पाय पडणार नाही. किंवा टाकायची, 5 मिनिटं पाण्यामध्ये ठेवायची आणि आपल्याला ती काढून घ्यायची आहे. याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे खडमीठ. खडमीठ जे आहे तर ते सर्वात महत्त्वाचं आहे. मीठ हे जेवणाची टेस्ट वाढवण्यासोबतच
तसंच आरोग्यालाही याचे अनेक फायदे जे आहेत तर ते अनेकांना माहीत नसतात. यात आढळणाऱ्या मॅग्नेशियम, सोडियम आणि कॅल्शियम सारख्या मिनरल्सने शरीराला होणाऱ्या इन्फेक्शन पासून बचाव केला जाऊ शकतो. मिठाच्या पाण्यात असलेल्या तत्वामुळे फंगल इन्फेक्शन वाढणं बंद होतं. तसेच रोज अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्याने केसांमधला ड्रँड्रफही होणार नाही. अगदी मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने आपला रक्तप्रवाह योग्य प्रकारे होतो. केसांमधील कीटाणू जे आहेत तर ते नष्ट होण्यामध्ये मदत होते. केसांना नवी चमक देखील मिळते. मिठाचे पाणी त्वचेसाठी निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत करतात. अगदी रोज या पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा मुलायम आणि मऊ त्याचबरोबर चमकदार बनते. त्याचप्रमाणे याने रंगही उजळण्यास मदत होते. मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम सारखे मिनरल्स असतात. हे त्वचेच्या छिद्रामध्ये जाऊन स्वच्छता करतात. याने स्किन इन्फेक्शनचाही धोका कमी होतो. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे थकवा आणि तणाव दूर होतो. याने डोक्याला शांतता मिळते आणि रात्री आपल्याला आरामात चांगली झोप लागू शकते. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने हाडांमध्ये होणारा पासून बचाव होतो. तसेच याने आर्थरायटिस आणि टेंडिनिटिस यासारख्या समस्याही दूर होतात. त्यासोबतच आपण जेव्हा पण कुठे पण लांब फिरायला जातो ना, यानंतर घरी आल्यानंतर आपण आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकत असतो. त्यामुळे आपला थकवा देखील दूर होत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होत असते. त्यामुळे आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकायच्या आहे. आंघोळ करत असताना आपल्याला हर हर गंगे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करायचं आहे आणि जप करायचा आहे. यामुळे काय होतं तर आपल्याला एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा पवित्र ठिकाणी स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. त्याचबरोबर आपल्याला एका मंत्राचं पठण करायचं आहे. तो मंत्र असा आहे की गंगेच्या, यमुनेच्या व गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी जलेस्मिन सन्निधिम करू. आपण या मंत्राचा जप आंघोळ करत असताना करायचा आहे किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असतो त्यावेळी तुम्ही हा मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे. आता घरातील सर्व जी काय आपल्या घरामध्ये वृद्ध व्यक्ती असतील, लहान व्यक्ती असतील तर सर्वांच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहे. आणि या पाण्याने आपल्याला 1 मेच्या दिवशी तरी आपल्याला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी या पाण्याने स्नान करायचं आहे. आता मी तुम्हाला एवढ्या 4-5 वस्तू सांगितलेल्या आहे. त्यामध्ये तुमच्याकडे सगळ्या वस्तू असेल तर तुम्ही सगळ्या वस्तू टाकू शकता. जर तुमच्याकडे सगळ्या वस्तू नसेल, 1-2 वस्तू तुम्ही स्किप केला तरी देखील चालणार आहे. परंतु शक्यतो करून टाकण्याचा प्रयत्न करा. नसेलच, नाही टाकल्या तर हरकत नाही. जेवढ्या असेल तेवढ्या टाका, काही अडचण नाहीये. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही अडचण असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.